हॅलो, व्हिजिबल आहे ना सगळ्यांना? हां, येस सर. हां. तर सर्वात आधी आपलं हे लॉग इन पेज आहे. इकडे आय डी पासवर्ड टाकायचा आपला. एक मिनिट. And then register with employee and as well as on the biometric device. ठीक आहे. लॉग इन केल्यावर हे आपलं सर्वात आधीचं होम पेज. इकडे आपल्याला म्हणजे इनव्हॉइस अप्रुव्हल काही असतील, काही पेंडिंग असतील तर हे इकडे सगळं आपल्याला डेटा शो होतो फ्रंट पेजला या. आणि ह्या वरती टॉप राईट कॉर्नरला इकडे आपली कंपनी आणि इकडे आपला प्रोजेक्ट शो होत राहतो. तर सर्वात आधी लॉग इन केल्यावर हे पेज आलं की सिलेक्ट प्रोजेक्ट ही वाले टॅबवर जायचं आहे. सिलेक्ट टॅब झाली की आपली कंपनी सिलेक्ट करायची सर्वात आधी. तर आता मी इकडे लाईव्ह प्रोजेक्टमध्ये काही करून दाखवत नाही, डेमो कंपनीमध्येच दाखवतो. कंपनी सिलेक्ट केली की प्रोजेक्ट. आवाज येतोय ना सगळ्यांना? सर आवाज तुमचा येतोय, पण तुमचा बॅकग्राऊंड व्हॉईस खूप येतोय, त्याच्यामुळे क्लिअरली नाही कळत आहे. एक मिनिट. हॅलो, आता येतोय का आवाज क्लिअर? हां, येस सर. आता येतोय तुमचा. कुठे काही मध्ये जर डाऊट आला तर मला लगेच सांगा. तर सर्वात आधी हे लॉग इन केल्यानंतर हे पेज येतं. हे आपलं सगळं ओव्हरव्ह्यू आहे की आपले कोणते बिल अप्रूव्ह नाही झाले, कोणते अप्रूव्ह झाले, तर सगळं स्टेटस आपल्याला ह्या होम पेजला दिसतं. तर बेसिकली हे आपलं होम पेज. आणि लॉग इन केल्यावर सर्वात आधी आपल्याला सिलेक्ट प्रोजेक्टवर जायचं आहे. सिलेक्ट प्रोजेक्ट केलं की सर्वात आधी आपली कंपनी सिलेक्ट करायची, नंतर प्रोजेक्ट. या माणसाला जमतंय की नाही? हे सिलेक्ट केल्यावर सिलेक्ट बटन दाबायचं आहे. आणि सिलेक्ट बटन दाबल्यानंतर वरती टॉप राईट येत नाही आवाज, काहीच नाही. हॅलो, आवाज येतोय ना? येस सर, यू आर ऑडिबल. येस सर. तर सर्वात वरती आपण जेव्हा सिलेक्ट करतो आपली कंपनी आणि प्रोजेक्ट, तेव्हा इकडे वरती आपल्याला दिसतं. तर इकडे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं की आपण आपल्या बरोबर कंपनी आणि प्रोजेक्टवर आपण लॉग इन केलंय का. नंतर सर्वात पहिले आपल्या इथं हे मॉड्यूल, मास्टर मॉड्यूल. तर मास्टर मॉड्यूलमध्ये कोर मास्टर आणि मास्टर असे दोन असतात. तर कोर मास्टरमध्ये आपल्या कंपनीत किती टोटल एम्प्लॉईज आहे, त्या एम्प्लॉईची एंट्री आपण एम्प्लॉई मास्टरमध्ये करतो. तर सर्वात आधी एम्प्लॉई मास्टर आलं की हे एम्प्लॉईज आपले हे आधीचे ॲड केलेले एम्प्लॉईज आहेत. नवीन ॲड करायचं असलं तर ॲडवर यायचं. एम्प्लॉईचं नाव आता मी एक टेस्ट नावाचा क्रिएट करतो एम्प्लॉई.
तर एम्प्लॉय मास्टरच्या या फॉर्ममध्ये बेसिकली वरती हे बघा, पर्सनल डिटेल्सवाला एक फॉर्म आहे, ॲड्रेसवाला एक फॉर्म आहे, क्वालिफिकेशन, पर्सनल, जॉईनिंग डिटेल्स आणि कंपनी फॅसिलिटी. हॅलो. हॅलो. येस सर. आवाज येतोय माझा तुम्हाला? हां येस. हॅलो. सर. हॅलो. हां सर. आवाज येतोय मला सगळ्यांना? येस. बेसिकली आज अकाउंटिंगची टीम आहे ना मीटिंग मध्ये. हो आहे. तर आज आपण अकाउंटच्या रिलेटेड आणि जे कॉन्ट्रॅक्टरचं मॉड्यूल राहिलं होतं त्याचं ट्रेनिंग करणार आहे. ओके. तर बेसिकली मी आता स्टार्ट पासून एक्सप्लेन करतो मॉड्यूल. तर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आवाज ब्रेक वगैरे होत असेल ते सांगा. ओके. मराठी कम्फर्टेबल आहे, दुसरी कोणती लँग्वेज असेल तरी चालेल. सगळ्यांना कोणती मराठी कम्फर्टेबल आहे? मराठी, हिंदी, इंग्लिश? हॅलो. सर आहे सगळ्यांना कम्फर्टेबल मराठी. तर बेसिकली लॉग इन करतोय मी आता. हे वेब बेस्ड सॉफ्टवेअर आहे. याच्यात बेसिकली युजरचं रिस्ट्रिक्शन नाहीये कोणत्याही. मल्टिपली तुम्ही बेसिक जे तुमचे युजर आयडी असतील, पासवर्ड असतील, मल्टिपल युजर आयडी क्रिएट करू शकता. ऍज पर तुमचे जे अकाउंट असेल. सपोज अकाउंटिंगची टीम वेगळी असेल, एस्टिमेशनची टीम वेगळी असेल, बिलिंगची टीम वेगळी असेल, इंजिनिअरिंगची टीम वेगळी असेल. जशी तुमची टीम असेल, जे तुमचे ऍडमिन असतील ते तुमचे राईट असाइन करतील किंवा तुम्हाला ते युजर आयडी पासवर्ड शेअर करतील. आता बेसिकली आज आपण जे मॉड्यूल बघणार आहे ते एक इंजिनिअरिंगचं मॉड्यूल बघणार आहे आणि दुसरं अकाउंटिंगचं. तर बेसिकली आता मी हे एक लॉग इन करतो तुमच्या युजरने. लॉग इन केल्यानंतर जस्ट हा डायलॉग बॉक्स ओपन झाला, युजर नेम आणि पासवर्ड. जसं आपण बेसिक इंस्टाग्राम, फेसबुकचे लॉग इन करतो ॲज इट इज सेम तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करायचं. ओके. लॉग इन केल्यानंतर हा एक डॅशबोर्ड ओपन होतो तुमचा. ह्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला फर्स्ट स्टेप असेल, फर्स्ट ऑफ ऑल जी तुमच्या ऑपरेशनची. फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागते की तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टमध्ये ऑपरेशन करायचे किंवा कोणत्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वर्क करायचे. तर बेसिकली प्रिव्हियस तुमच्या ऍडमिनने सगळा डेटा याच्यामध्ये क्रिएट केलेला असतो, तुम्हाला हायरार्की सेट केलेली असते. युजरचं फक्त एवढंच काम असेल की त्याला कोणती कंपनी असेल, सपोज आता मी डेमो कंपनी चॉईस करतोय.
तुमची जी कंपनी असेल, जी तुमच्या ऍडमिनने तुम्हाला असाइन केली असेल, याचं स्ट्रक्चर सगळं हे मास्टरमध्ये सेट केलेलं असतं. ते तुमच्या कंपनीच्या डिटेल्स असतील, प्रोजेक्टच्या डिटेल्स असतील, नंबर ऑफ साईट असतील, एन नंबर ऑफ तुमचे सगळे वेंडर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, जो टॅक्सेशनचा डेटा असेल, टॅक्सेस असतील, तो सगळा मास्टरमध्ये क्रिएट करून ठेवला. ओके, फॉर एक्झाम्पल जास्त तुम्हाला लाईव्ह एंट्री करायची फक्त. आता ऍज एक्झाम्पल मी डेमो कंपनी सिलेक्ट करतो आणि ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट डेमो सिलेक्ट करतो. देन इथे मी सिलेक्ट केलं. ओके, आता हा सिलेक्शन केल्यानंतर राईट साईडला मी कन्फर्म करतो की कोणत्या युजरने हे सॉफ्टवेअर आता लॉग इन केलंय किंवा कोणता युजर याच्यामध्ये आता लॉग इन आहे आणि तो कोणत्या कंपनीमध्ये आणि कोणत्या कंपनीच्या अगेन्स्ट तो कोणत्या साईटमध्ये वर्क करतो हे राईट साईडला इथे कन्फर्म होतं. देन सेकंड आता हे कॉन्ट्रॅक्टर मॉड्यूल आहे. ओके, तर बेसिकली ह्याच्यामध्ये ह्या सॉफ्टवेअरमध्ये एकाच मॉड्यूलमध्ये एक परचेसचं डिपार्टमेंट असेल, तुमचं इंजिनिअरिंगचं असेल आणि अकाउंटचं असेल किंवा बिलिंगचं असेल. हे चारही पण डिपार्टमेंट याच्यामध्ये कव्हर केले जातात. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज ट्रेनिंग रिअली कसं असतं की जर तुमचं डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट आपण करतो. तर बेसिकली हे प्रिव्हियस पार्ट जो एक्सप्लेन केलाय आपण तो सप्लायर पर्यंत झाला होता. देन सेकंड पेंडिंग जो आहे किंवा रिमेनिंग जो राहिला ट्रेनिंगचा पार्ट तो एक आहे कॉन्ट्रॅक्टर आणि दुसरा आहे अकाउंटिंग. तर कॉन्ट्रॅक्टर मध्ये जो तुमची वर्क ऑर्डर असेल ती वर्क ऑर्डर तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. जे वर्क ऑर्डरचे टाईप असतील, नंबर ऑफ टाईपचे वर्क ऑर्डर तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर त्याचं जे बिलिंग असेल, आरए बिल असेल, नॉर्मल बिल असेल, ते तुम्ही याच्यात करू शकता. बेसिकली मी हे वर्क ऑर्डरचा फॉर्म ओपन करतोय. वर्क ऑर्डर. ओके, तर हे वर्क ऑर्डर मध्ये हा वर्क ऑर्डरचा एक कॉमन डायलॉग बॉक्स ओपन होतो. एक तिथं खाली याचे बटन दिलेत सगळे, न्यू, व्ह्यू, मॉडिफाय, एक्झिट, रिपोर्ट, फायनलाइज. तर मला ह्याच्यामध्ये सिस्टम मध्ये वर्क ऑर्डर क्रिएट करायची किंवा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर द्यायची त्याच्यामध्ये मी न्यू करू शकतो. तिथे दोन ऑप्शन आहेत, एक तुमचा विदाउट इस्टिमेट, एक आणि तर बिलिंगचा टाईप. आता याच्यामध्ये कोणतं इस्टिमेट मी अपलोड केलं नाही त्यामुळे मी विदाउट इस्टिमेट ऑप्शन सिलेक्ट करतोय. देन नॉर्मल बिल केलं. हा वर्क ऑर्डरचा फॉर्म ओपन झाला. वर्क ऑर्डर ऍज इट इज सेम जसं तुम्ही पीओ क्रिएट करता त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथं वर्क ऑर्डर क्रिएट करू शकता. इथं वर्क ऑर्डरचा टाईप असेल तुमचा लेबर अँड मटेरियल असेल, लेबर आहे, कन्सल्टंट आहे किंवा लेबर पार्शल जो काय असेल तो वर्क ऑर्डरचा टाईप सिलेक्ट करा. नंतर वर्क ऑर्डर गिवन बाय, कोणी दिली वर्क ऑर्डर, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिली असेल तर तुमच्या इथं कंपनीचं नाव येईल किंवा तुमच्या फर्मचं नेम येईल इथं. देन इथं कॉन्ट्रॅक्टर असतील, हे सगळे आपण मास्टरमध्ये सगळे रजिस्टर केलेत. सपोज ह्या फॉर एक्झाम्पल हा अजय गुप्ता हा मी कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केला. ह्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर द्यायची. त्या वर्क ऑर्डरचा स्टार्ट डेट आणि टर्मिनेशन डेट म्हणजे एंड डेट इथे जो असेल तर तुम्ही स्टार्ट डेट आणि एंड डेट पण एंटर करू शकता. ओके, स्टारवाल्या फील्ड मी सगळ्या मॅन्डेटरी आहेत त्या फिलअप केल्या. बाकीच्या गोष्टी रिमेनिंग नाही फिलअप केल्या तरी पण चालतील, पण स्टारवाल्या कंपल्सरी फिलअप करणं गरजेचं आहे. नंतर इथं त्याच्या बेसिक डिटेल्स टाकायचे असतील तुम्हाला, डिलिव्हरी डेट, एमआरएन नंबर किंवा कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे त्या रिगार्डिंग त्या ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट तो तुम्ही इथं पुट करू शकता. देन मी सेकंड पेजला मूव्ह करतोय. तिथं वर्क ऑर्डर फॉर कशाच्या अगेन्स्ट वर्क ऑर्डर द्यायची. आता हा प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केलाय, तो प्रोजेक्टमध्ये आपण बायफर्गेशन केलंय मास्टरमध्ये. जे तुमचे नंबर ऑफ टावर्स असतील, विंग असतील, पर्टिक्युलर फ्लॅट असेल किंवा फ्लोअर असेल किंवा रेसिडेन्शियल असेल किंवा कमर्शियल असेल, जो काय असेल तुमचा प्रोजेक्टचा स्ट्रक्चर तो आपण मास्टरमध्ये सेट केलाय. फक्त त्या युजरला इथं सिलेक्ट करायचं. सपोज मला बिल्डिंगच्या अगेन्स्ट वर्क ऑर्डर देतोय, मी बिल्डिंगला सिलेक्ट केलं. जी मी मास्टरमध्ये बिल्डिंग डिफाईन केली ते मला इथे ऑटोमॅटिक डिस्प्ले होईल खाली. सपोज ही A1 बिल्डिंग असेल माझी, त्या बिल्डिंगच्या आगेच आता मी बिल्डिंग सिलेक्ट केलंय मग बाय डिफॉल्ट बाकी सगळे ऑप्शन डिसेबल झाले, विंग, फ्लॅट वगैरे. जर मी विंग घेतलं किंवा फ्लोअर घेतलं किंवा फ्लॅट घेतलं तर त्याच्या अगेन्स्ट मी वर्क ऑर्डर देऊ शकतो त्या कॉन्ट्रॅक्टरला. सर यात बंगलो कोणती वर्क ऑर्डर यात बंगलो कसे क्रिएट करतात? जसं आम्हाला समजा बंगलो नंबर वगैरे बोला ना, बंगलो तुमचा काय वगैरे डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. बंगलो वगैरे कसं क्रिएट करायचं? बंगलो मास्टरमध्ये क्रिएट करू शकतो ना. इथं राईट साईडला मास्टर आहे माझा. मास्टरमध्ये वर्क ऑर्डर मी डायरेक्ट गेलो बरोबर. आता इथं मास्टरमध्ये क्रिएट करू शकतो तुमचं जे स्ट्रक्चर असेल, बंगलो असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, बिल्डिंग, विंग, फ्लोअर, फ्लॅट, पर्टिक्युलर फ्लॅट पर्यंत तुम्ही ते डिफाईन करू शकता तुमचा प्रोजेक्ट. मास्टरमध्ये जाऊन करावं लागतं. मास्टरमध्ये जायचं फक्त आणि त्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट बायफर्गेशन जे असेल ते फक्त तुम्हाला त्याची इन्व्हेंटरी करायची, फक्त एंट्री करायची. मास्टरमध्ये सेव्ह केल्यानंतर बाय डिफॉल्ट ते वर्क ऑर्डरमध्ये येईल. तुमचा बंगलो असेल बंगलोला येईल, बिल्डिंग असेल बिल्डिंगला येईल, फ्लोअर असेल फ्लोअरला येईल.
त्याच्यामध्ये तो डिस्प्ले होईल. सपोज आता मी बिल्डिंग सिलेक्ट केलं, या बिल्डिंगचा ॲड्रेस तुम्ही जे बंगलो डिफाईन केले ते बंगलोची नावं सगळे इथे डिस्प्ले होतील. सपोज आता हा बंगलो फॉर एक्झाम्पल समजा हा तुमच्या बंगलोचं नेम असेल, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कोणती वर्क ऑर्डर द्यायची, तर सपोज कोणता आरसीसी वर्क असेल, जे काय असेल तुमचं टास्क, त्याच्या अगेन्स्ट परत कोणतं आहे ते सिलेक्ट करा, त्याची क्वांटिटी टाका इथं, नंतर त्याचा 1 क्युबिक मीटरचा इथं रेट टाका, फॉर एक्झाम्पल टाकतोय मी, आणि हे ऍड करा. जे काही नंबर ऑफ आयटम असतील ते आपण हे याच्यामध्ये ऍड करू शकतो. नंतर सेकंड पार्ट असेल त्याच्यावरती कोणते टॅक्सेशन आहेत का, रिटेन्शन पर्सेंटेज, डिस्काउंट किंवा ऍडव्हान्स असेल तर ऍडव्हान्स एंटर करू शकता. त्याच्यावर कोणता जीएसटी वगैरे अप्लाय करायचं असेल तर सिलेक्ट टॅक्स करा. जीएसटी टॅक्स सगळा डायलॉग बॉक्स ओपन होतो. तो टॅक्स फक्त सिलेक्ट करा, ऍड करा. त्या अमाऊंटवरती बाय डिफॉल्ट हा टॅक्स पण अप्लाय होईल इथे. देन तुमच्या पेमेंट स्टेजेस असतील त्या वर्क ऑर्डरच्या, नंबर ऑफ स्टेजमध्ये जर तुम्ही वर्क ऑर्डर करणार असाल नॉर्मल बिलमध्ये, तर तुम्ही स्टेजेस वाईज पेमेंट डिफाईन करू शकता. नंतर त्याचं तुम्ही स्टेजेस वाईज बिलिंग करू शकता. अदरवाईज तुम्हाला एक आरए बिलाचं एकच करायचं असेल तर आरए बिलाचं वर्क ऑर्डर करू शकता. 2 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. आणि नंतर बेसिकली त्याच्या टर्म्स आणि कंडिशन असतील, ज्या टर्म्स आणि कंडिशन असतील तुमच्या इथं तुम्ही पुट करू शकता. तो त्याचा एक मास्टर सेव्ह करून तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलं तर सिलेक्ट केलेलं मास्टरमधून येतील. अदरवाईज रन टाइम तुम्हाला कोणत्या इनपुट करायचे त्या इनपुट पण इथं करू शकता तुम्ही. आणि हा सगळा डेटा फिलअप केल्यानंतर जस्ट सेव्ह वरती क्लिक करायची. आता हे सेव्ह का झालं नाही, कारण फर्स्ट पेजमध्ये मी डिटेल्स ज्या होत्या त्या फिलअप केले नाहीत. ज्यावेळेस मी डिटेल्स फिलअप करेल, ज्या मॅन्डेटरी डिटेल्स आहेत सगळ्या त्या फिलअप करणं गरजेचं आहे. पॉपअप शो करतो जे तुमचे पेज मिस झाले ते इथं पॉपअप दाखवतात. मी पेमेंट स्टेजेस पण डिफाईन केलं. सपोज मला 1 स्टेजमध्येच पेमेंट करायचे त्या वर्क ऑर्डरचं, मी इथं 1 स्टेज टाकलं. जे तुमच्या पेमेंट स्टेजचं नाव असेल तर तुम्ही इथं इनपुट करू शकता आणि फक्त ऍड करायचं. वर्क ऑर्डर सेव्ह होते. ओके, मग हे वर्क ऑर्डर सेव्ह झाल्यानंतर ह्या वर्क ऑर्डरला तुम्ही ते अप्रूव्ह करू शकता, फायनलाइज करू शकता. देन त्याचं जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत बिलिंगला जात नाही. अप्रूव्ह करण्यासाठी पण सेम प्रोसेस आहे. वर्क ऑर्डरला सिलेक्ट करा जी तुम्ही वर्क ऑर्डर क्रिएट केली असेल ती, आणि इथं फायनलाइजचा ऑप्शन दिलाय. त्या फायनलाइज वर्क ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिक काय होईल, आता हा ऑलरेडी अप्रूव्ह आहे म्हणून तो फायनलाइज झाला नाही. जी पण तुम्हाला वर्क ऑर्डर अप्रूव्ह करायची त्याला सिलेक्ट करा फक्त, आणि तो ऑप्शन दिलाय फायनलाइज वर्क ऑर्डर. एकदा वर्क ऑर्डर फायनलाइज झाला की तो पुढे बिलिंगला जातो. एवढाच फक्त वर्क ऑर्डरचा कॉन्सेप्ट आहे. देन मटेरियल इश्यू, हे वर्क ऑर्डर कोरिलेशन पण आहे. जे आपण आता पेमेंट स्टेजेस डिफाईन केलं वर्क ऑर्डर मध्ये, ते कोरिलेशन मध्ये पडतं. ज्यावेळेस ते मॅच्युअर होईल, सपोज फॉर एक्झाम्पल ही तुमची वर्क ऑर्डर असेल, कॉन्ट्रॅक्टर ह्या कॉन्ट्रॅक्टरचा अगेन्स्ट वर्क ऑर्डर दिले, जे वर्क ऑर्डरचा नंबर बाय डिफॉल्ट ओपन झाला आणि ह्याचं ते पेमेंट स्टेजेस जे तुम्ही डिफाईन केले, जोपर्यंत तुमचे ऍडमिन किंवा जे तुमचे साईट इंजिनियर असतील ते अप्रूव्ह करत नाहीत किंवा मॅच्युअर करत नाहीत तोपर्यंत हे पुढं पेमेंट जात नाही. त्यासाठी हा ऑप्शन दिला आहे वर्क ऑर्डर कोरिलेशन. देन परत पुढे मटेरियल इश्यू आहे. ओके, मटेरियल इश्यू मध्ये जे तुमचा स्टॉक असेल, तो स्टॉक फिजिकली स्टॉक जो तुमचा गोडाऊनला असेल किंवा स्टोअरला जो तुमचा स्टॉक तुम्ही एंट्री करून इन्व्हर्ट करून घेतलाय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जो इश्यू करायचा आहे तुमच्या कोणत्या कन्झम्पशनच्या वर्कच्या रिगार्डिंग किंवा टास्कच्या रिगार्डिंग, तर तुम्ही तो मटेरियल इश्यू मधून तो इश्यू करू शकता. सेम एंट्री आहे. मटेरियल इश्यू, मटेरियल रिटर्न हा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे. मटेरियल ट्रान्सफर हे साईट टू साईट होतं. मटेरियल इश्यू हे तुमच्या स्टोअर मधून कोणत्या पर्टिक्युलर टास्कसाठी तुम्ही मटेरियल इश्यू केले त्याची एंट्री तुम्ही इथं करू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल मटेरियल इश्यूचा पण फॉर्म दाखवतो, जस्ट ह्याच्यावरती मी क्लिक केलं. ऍज इट इज फक्त हा ऍड, नवीन एंट्री करायची असेल, न्यू करायची असेल, ऍड किंवा न्यू वरती क्लिक करा. तिथं पण 2 ऑप्शन आहेत. सगळं आपण विदाउट डिस्क्रिमिनेशन वाईज फ्लो करतोय, त्यामुळे मी नेक्स्ट केलं. तिथं इश्यू फॉर, कशासाठी तर तुम्ही इश्यू करताय ते सिलेक्ट करा. ओके, देन कॉन्ट्रॅक्टर तुमचा कोणता असेल तो कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करा. कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या अगेन्स्ट इश्यू करताय, नंतर कोणत्या बिल्डिंग साठी करताय, फ्लोअर साठी करताय, विंग साठी करताय, ते पण ऑप्शन आहेत सगळे. फॉर एक्झाम्पल मी A3 विंग सिलेक्ट केली. त्याच्यामध्ये A3 विंग मध्ये जे माझं स्टोअर असेल, सपोज हे साईड स्टोअर आहे, सिमेंट स्टोअर आहे, जे असेल स्टोअर ते स्टोअर मी ओपन केलं. कोणता इंजिनियर असेल त्या इंजिनियरला तुम्ही असाइन केलं त्याचं नाव इथं डिस्प्ले होईल. ज्यावेळेस मी स्टोअर सिलेक्ट करतो त्यावेळेस खाली स्टोअर मध्ये त्याचं मटेरियल ओपन होतं सगळं. ओके, ते मटेरियल फक्त इथं सिलेक्ट करायचं. देन इथं मार्क पण केलंय की क्लिक हिअर आफ्टर सिलेक्टिंग द मटेरियल्स, जस्ट त्याच्यावरती क्लिक करा.
आता हे मटेरियल माझ्या स्टोअर मध्ये आहे. ओके, कोणता आहे? UPVC. त्याचा स्टॉक किती आहे? आता फिजिकली 2 आहे. आता मला हे इश्यू करायचे, तर इश्यू करताना मला एक रेफर करावं लागतं की ते मटेरियल तुम्ही कोणत्या टास्कसाठी इश्यू करताय किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी इश्यू करताय, तर त्याला फक्त सिलेक्ट करा. आता बेसिकली आता स्टॉक ऑब्झर्व करा, ते किती स्टॉक आहे? आता फिजिकली 2 आहे. ज्यावेळेस मी हे इश्यू करेल त्यावेळेस हा मायनस होतो आणि मला स्टॉक ट्रॅक होतो. सॉफ्टवेअर मधून बाय डिफॉल्ट तो मायनस होतो ज्यावेळेस मी इश्यूची एंट्री करेल. आता इथं 2 आहे, 2 मधून सपोज फॉर एक्झाम्पल रॅन्डमली मी एका कोणत्या तरी वर्कसाठी तो इश्यू करतोय. जस्ट इथे मी 1 फूट केलं. ओके, 2 मधील मी एक क्वांटिटी इश्यू करतोय, मला रिमेनिंग इश्यू झाल्यानंतर इथं मला स्टॉक चेंज व्हायला पाहिजे. जस्ट मी ऍड केलं. इथं बघा, इथं इश्यू क्वांटिटी 1 आली. अगोदर आपला स्टॉक होता 2. आता इश्यू नंतर किती राहिला? 1. इथं तुम्ही स्क्रीनवर ऑब्झर्व करू शकता आणि तुमचा स्टॉक पण खाली चेंज होईल. ज्यावेळेस ही इन्व्हेंटरी सेव्ह होईल त्यावेळेस तुम्ही स्टॉकला गेला, त्या स्टॉक मध्ये तुम्ही तो चेक करू शकता. इथं मी इश्यू केला, त्याची क्वांटिटी अगोदर 2 होती, आता 1च राहिली. इथपर्यंत क्लिअर आहे का? अकाउंट डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये कोणताही रोल नाही. मी अजून अकाउंट डिपार्टमेंट मध्ये आलो नाही. आता हे फक्त मी वर्क ऑर्डर, मटेरियल इश्यू, मटेरियल रिटर्न हेच सांगितलं गोष्टी. अकाउंटंट पण आहेत ना आता ह्याच्यामध्ये मीटिंग मध्ये? हॅलो, आहे. अकाउंटिंगचं अजून कोणतंही मी सांगितलं नाही. हे जे आता आपण मी एक्सप्लेन केलं ते होतं वर्क ऑर्डर आणि मटेरियल इश्यू, मटेरियल रिटर्न, म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिगार्डिंग होतं. ते इंजिनिअरिंगचं मॉडेल होतं मटेरियल इश्यू, मटेरियल रिटर्न, किंवा नवीन तुम्ही वर्क ऑर्डर क्रिएट करू शकता. जो तुमचा साईटचा DPR असेल, साईट इंजिनिअरचा, तुम्ही इथं DPR पण फिलअप करू शकता. डेली प्रोग्रेस रिपोर्ट. ओके, तो फक्त ऍड वरती क्लिक करा, हा DPR चा फॉर्म ओपन होईल. जस्ट कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करा. DPR तुम्ही कशासाठी फिलअप करताय? बिल्डिंग सिलेक्ट करा. विंग असेल विंग, फ्लोअर असेल फ्लोअर, पर्टिक्युलर फ्लॅट असेल फ्लॅट. कोणत्या कॅटेगरीचा तुम्ही DPR फिलअप करताय तिथं सर्च करा. सपोज साईट वरती कॉन्क्रीट चालू असेल, बीमचं कॉन्क्रीट किती % झाले आजच्या डेटला वर्क, तिथं पर्सेंटेज मध्ये तुम्ही मार्क करू शकता. बाय डिफॉल्ट त्याची इथं डेट येते. आज फिलअप करेल तो तर आज करेल. आणि इथं तुम्हाला जो काही रिमार्क द्यायचा असेल तुमचा वर्कच्या रिगार्डिंग तो तुम्ही याच्यामध्ये एंटर करू शकता. तो ऍड करा. आणि जो साईट वरती ऍक्च्युअल फोटो वगैरे असेल तुमच्या वर्कचा तो पण इथं तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. याच्यावरती क्लिक केलं जर तुमचा इथं फोटो वगैरे असेल तो फोटो पण तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. जर तुम्हाला ड्रॅग करायचा असेल तो फोटो रेकॉर्डला ठेवायचा असेल ते, आणि फक्त सेव्ह करा. DPR पण सेव्ह होतो ह्याच्यामध्ये. म्हणजे आता आपण काय काय बघितलं? वर्क ऑर्डर चेक केलं, वर्क ऑर्डर नंतर मटेरियल इश्यू, मटेरियल रिटर्न, DPR आणि वर्क ऑर्डर कोरिलेशन. या 4 स्टेप मध्ये काही कोणाला कन्फ्युजन वगैरे असेल तर विचारू शकता. DPR कशासाठी use करतो? कोणतं सांगू? DPR कशासाठी use करतो? DPR हा डेली प्रोग्रेस रिपोर्ट आहे, जो साईट इंजिनियर असतील साईटवर तुमच्या ते त्यामध्ये फिलअप करतील. जस्ट DPR चा फॉर्म मी ओपन केला. ओके, ह्याच्यामध्ये नवीन DPR फिलअप करण्यासाठी इथं खाली बटन दिले, ऍड न्यू, ऍड किंवा न्यू असेल, इथं ऍड दिले. जस्ट मी ऍड वरती क्लिक केलं. ज्यावेळेस तो साईट इंजिनियर इथं त्याचं रेकॉर्ड फिलअप करेल, तो कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करेल, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या वेळेस तो DPR फिलअप करतो तो कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केला. DPR फॉर कशासाठी फिलअप करतोय तो DPR? त्या बिल्डिंग साठी पर्टिक्युलर काम चालू आहे, पर्टिक्युलर विंगचा आहे, किंवा त्या कोणत्या पर्टिक्युलर फ्लोअरचा अगेन्स्ट भरतो तो सिलेक्ट करणार. इथे मी बिल्डिंग डिफाईन केली मास्टरमध्ये, त्यामुळे मी बिल्डिंग सिलेक्ट केलं. सपोज फॉर एक्झाम्पल हा A3 बिल्डिंग घेतली मी परत. त्या A3 बिल्डिंगच्या अगेन्स्ट मला DPR फिलअप करायचा आहे आजच्या डेटला. तर माझं इथं टास्क आहेत सगळे, जे तुम्ही साईटवर टास्क होतात आपले ते सगळे याच्यामध्ये डिफाईन केले. जे असेल तुमचं टायली वर्क असेल, कॉन्क्रीट असेल, जे कोणतं असेल जे तुम्ही वर्क केले ते फक्त इथं सर्च करा. हे मेन कॅटेगरीमध्ये हेड येतो, त्याचा सब टाईप ह्या साईडला येतो राईट साईडला. हे 2 कॅटेगरी इथं डिफाईन केला. हा मेन हेड आहे माझा आणि ह्याच्या अगेन्स्ट हा सब टाईप आहे. सपोज स्कर्टिंग किती रनिंग मीटर काम झालं असेल ते त्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये टाका. 50%, 60%, 70% आज वर्क झालं. आणि जे नोट वगैरे असेल तुमची किंवा जो रिमार्क असेल तो ह्याच्यामध्ये तुम्ही पुट करू शकता. ते तुम्ही लिहू शकता, किंवा तुमचं जे DPR मध्ये तुमचा रिमार्क असेल 50% वर्क डन आजच्या डेटला, हा फक्त ऍड करा. आणि जर फोटो वगैरे असेल तर ऍक्च्युअल वर्कचा, त्या बिल्डिंगचा वगैरे तिथं फोटो वगैरे असेल तर फोटो काढल्यानंतर तुम्ही सेव्ह केला असेल तर तुम्ही इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून अपलोड करू शकता.
फक्त तो फोटो चॉईस करा, ओपन करा, तो फोटो ह्या रेकॉर्डला अपलोड होईल. देन सगळ्यात शेवटी हे सगळं फिलअप केल्यानंतर सेव्ह करा. ओके. तो एकदा वर्क ऑर्डरचं दाखवणं करेल का? वर्क ऑर्डरचा हा फॉर्म आहे सर. वर्क ऑर्डर ओके. तुम्ही वर्क ऑर्डरचा फॉर्म ओपन केला. आता ह्याच्यामध्ये नवीन वर्क ऑर्डर क्रिएट करायची बरोबर, किंवा द्यायची असेल तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणत्या वर्क ऑर्डर, जस्ट नवीन क्रिएट करण्यासाठी मी न्यू वरती क्लिक केलं. तिथं ऑप्शन आहे विदाउट एस्टिमेट, विथ एस्टिमेट. आता विदाउट एस्टिमेट पण देऊ शकता तुम्ही. जर एस्टिमेट अपलोड केला असेल तर त्या एस्टिमेटच्या अगेन्स्ट पण देऊ शकता. आता ह्या प्रोजेक्टमध्ये मी कोणतं एस्टिमेट टाकलेलं आहे त्यामुळे मी विदाउट एस्टिमेट सिलेक्ट केलं. त्याचं बिलिंग पुढे जे होणार आहे ते नॉर्मल बिल करणार आहे का आर बिल करणार आहे, म्हणजे स्टेजेस वाईज तुम्ही त्याचं पेमेंट करणार आहे का डायरेक्ट आर बिल म्हणजे रनिंग अकाउंटवरून करणार, म्हणजे डायरेक्ट एवढं स्क्वेअर फीटचं काम केलं डायरेक्ट त्याचं बिल होईल. आर बिलला डायरेक्ट आर बिलचा पण ऑप्शन आहे, नॉर्मल बिलला नॉर्मल बिलचा पण ऑप्शन. आता मी इथं नॉर्मल बिल का केलं, कारण मला एक वर्क डिपेंड द्यायचं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि स्टेजेस वाईज मला पेमेंट करायचं. सपोज फर्स्ट स्टेज 10%, देन सेकंड स्टेज 50%, देन थर्ड स्टेज जे असेल ते माझे 40%, असं मला डिवाइड करून द्यायचं. तर ते तुम्ही नॉर्मल बिलाचा ऑप्शन देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला ते स्टेज डिवाइड नसेल करायचे पेमेंटचे, डायरेक्ट तुम्हाला वर्कच्या अगेन्स्ट पेमेंट करायचं असेल तर आर बिल पण करू शकता. ओके. हे बेसिकली वर्क ऑर्डरचा फॉर्म ओपन झाला. आता याच्यामध्ये या सगळ्या डिटेल फिलअप करणं गरजेचं नाही तुम्हाला. त्या स्टारवाल्या फिलअप आहे, हा ॲस्ट्रिक फिल आहे, तर कंपल्सरी फिलअपचा फिल करायला. हा वर्क ऑर्डर असेल तर वर्क ऑर्डर तुम्ही कशाचा कोणता टाईप आहे, त्याचा लेबर मटेरियल आहे, लेबर आहे, कन्सल्टंट आहे का लेबर पार्सल आहे, वर्क ऑर्डरचा टाईप इथं सिलेक्ट करा. तिथं वर्क ऑर्डर गिवन बाय कोणी वर्क ऑर्डर दिली त्यांचं नाव टाका, फॉर्मचं नेम, कॉन्ट्रॅक्टर कोणता वर्क आहे तो कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करा आणि त्या वर्क ऑर्डरची स्टार्ट डेट आणि त्या वर्क ऑर्डरची एंड डेट, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत वर्क ऑर्डर चालू होणार आणि कधी एंड होईल, एक रॅन्डमली डेट तुम्ही टाकू शकता. हे टाकल्यानंतर इथं कोणता कॉन्टॅक्ट पर्सन असेल कॉन्टॅक्ट पर्सनचं नेम एंटर करा, कॉन्टॅक्ट पर्सनचा नंबर द्या. देन सेकंड पेजला गेला, सेकंड पेजला परत ऑप्शन असेल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बिल्डिंगचा अगेन्स्ट वर्क ऑर्डर देताय, विंगचा अगेन्स्ट देताय, फ्लोअरचा का फ्लॅटचा. मी बिल्डिंगला सिलेक्ट केलं, कोणत्या बिल्डिंगचा अगेन्स्ट ती बिल्डिंग सिलेक्ट केली आणि कोणत्या वर्कची तुम्ही वर्क ऑर्डर देताय. सपोज जे असेल मला, सपोज मी फॉर एक्झाम्पल इथं पेंट टाकला, पेंटमध्ये कोणता पेंट असेल तो पेंट सिलेक्ट केला. त्या वर्क ऑर्डरची क्वांटिटी किती स्क्वेअर फीटची वर्क ऑर्डर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला देताय. सपोज 200 स्क्वेअर फीट टाकलं मी रॅन्डमली. 1 स्क्वेअर फीटचा रेट जो असेल तुमचा इथे टाका. ओके. इथं अमाऊंट आली. हे एक झालं आयटम कॅटेगरी आणि आयटम नेम. अजून याच्यामध्ये वेगळं असेल तर परत सेम प्रोसेस, कॅटेगरी सिलेक्ट करा, परत आयटम नेम सिलेक्ट करा. सपोज दुसरा घेतो मी पेंटमध्ये, याची 400 क्वांटिटी केली, 150 रेट केला. ओके. ते खाली जसं तुम्ही वर्क ऑर्डर त्या टास्कच्या अगेन्स्ट ते टास्क सगळे खाली तर लिस्टला ऍड होतात आणि नंतर ह्याच्यावरती मग कोणते टॅक्सेस वगैरे अप्लाय करायचे आहेत का, किंवा रिटेन्शन पर्सेंटेज आहे का, किंवा TDS वगैरे आहे का. सपोज 5% त्याच्यावरती रिटेन्शन असेल तर 5% रिटेन्शन, TDS 1% असेल तर 1%, डिस्काउंट ॲडव्हान्स असेल तर एंटर करा, अदरवाईज नसतील तर त्याची काय गरज नाही. आणि नंतर सिलेक्ट टॅक्स करा, किती पर्सेंट टॅक्स त्या अमाऊंटवरती अप्लाय करायचा तर टॅक्स ऍड करा. तर टॅक्स ऍड केल्यानंतर स्क्रीनवरती खाली येतो GST 18% ऍड आहे, जी तुमची टोटल अमाऊंट असेल त्याच्यावरती 18% ऍड झाला. सॉफ्टवेअर इथं शो करतो 18% बाय डिफॉल्ट त्याची अमाऊंट एवढी आली. खाली पण इथं ऑब्झर्व करू शकता तुम्ही टोटल अमाऊंट किती होते आपली 8000, त्याच्यावरती 18% जो असेल तो टॅक्स किंवा हे जे रिटेन्शन TDS वगैरे कॅल्क्युलेट करून खाली फायनल अमाऊंट आली 93600. पेमेंट स्टेजेसला तुम्ही इथं डिपेंड करू शकता. सपोज मला पहिल्या स्टेजमध्ये 15% पेमेंट करायचं आहे, मला सेकंड स्टेजमध्ये परत राहिलं तर रिमेनिंग 50% पेमेंट करायची. हे 2 स्टेज मी डिफाईन केल्या. नंतर त्याच्या त्या वर्क ऑर्डरच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील तिथे टाईप करू शकता, कॉपी पेस्ट करू शकता तुमच्याकडे फाईल वगैरे असेल. अदरवाईज मास्टरमध्ये सेव्ह करून ठेवल्यानंतर डायरेक्ट इथे येतील खाली आणि हे फक्त सेव्ह करा. एवढाच प्रोसेस आहे फक्त वर्क ऑर्डरची. काही डाऊट आहे का? सर कुछ डाउट है क्या?
हेलो, डाउट नहीं है? नाही ट्रान्झॅक्शन बघ. हॅलो पुढं जाऊ का नहीं मैं? आवाज नहीं आ रहा है। आ रहा है मेरे को आवाज। अभी तो कोई डाउट अरे नहीं है तो मैं आगे नहीं, उधर कंटिन्यू वो करूँ? लैपटॉप में नहीं आ रहा। आवाज नहीं आ रहा है क्या आपको? ये वो इधर आ रहा है लैपटॉप में ही। ओके, देन अभी अकाउंटिंग का मॉड्यूल जो है वो मैं अभी चालू करतो. ह्याच्यामध्ये कोणता इश्यू नाही ना, वर्क ऑर्डर, मटेरियल इश्यू, डीपीआर. तर मी आता अकाउंटिंगला जातोय. अकाउंटिंग नंतर फायनल आपलं कम्प्लीट होईल सगळं. ओके, तर अकाउंटिंग मध्ये बेसिकली म्हणजे तुमचे दोन बिलिंगचा टाईप असेल, जे तुमचे सप्लायरची बिल असतील किंवा त्याचं पेमेंट असेल, आणि ऍज इट इज कॉन्ट्रॅक्टरचं बिल असेल त्याचं पेमेंट असेल, तर त्या दोन्ही गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. थर्ड पार्ट असेल तुमचा पीटी कॅशचा, तो पीटी कॅश तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा त्याच्या डिटेल्स ह्याच्यामध्ये सेव्ह करू शकता. ओके, तर बेसिकली अकाउंटंट कोण कोण आहेत त्यांचं मला सांगू शकता का ह्याच्यामध्ये? हॅलो हॅलो येस सर. मॅम, अकाउंटिंग कोण कोण जॉईन केलं? अकाउंट डिपार्टमेंट कोण आहेत आता? अकाउंट डिपार्टमेंट मधून गणेश सर म्हणून आहेत. ओके, बेसिकली मी त्यांच्यासाठी एक्सप्लेन करतोय आता, जे आता मी अकाउंटिंगचं मॉड्यूल ओपन केलंय. ठीक आहे, चालेल. त्याच्यामध्ये अकाउंटिंग मध्ये फर्स्ट ऑप्शन असेल त्यांच्यासाठी फक्त इथं सप्लायर बिल. ओके, तीनच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. एक सप्लायर बिल, सप्लायर पेमेंट, कॉन्ट्रॅक्टर बिल, कॉन्ट्रॅक्टर पेमेंट. कॉन्ट्रॅक्टरचं दोन टाईपचं पेमेंट आहे, एक तुमचं आर बिल असेल आणि एक नॉर्मल बिल असेल. एक बिल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ऍज इट इज सगळे बिल सेमच आहेत. एकाची प्रोसेस जर बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सप्लायर बिल मी इथं ओपन केलं. ओके, इथे दोन ऑप्शन आहेत. एक पीओच्या अगेन्स्ट तुम्ही सप्लायरचं बिल बनवू शकता. एक तुम्ही विदाउट पीओच्या अगेन्स्ट डायरेक्ट जे तुमचं मटेरियल रिसीव्ह झालंय जीआरएम, विदाउट पीओ जीआरएम, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बिलिंग करू शकता. मॅन्डेटरी बिलिंग साठी गोष्ट ही असेल की तुम्हाला इथं बिलिंगच्या अगोदर जीआरएन होणं गरजेचं आहे. जोपर्यंत जीआरएन होत नाही, म्हणजे जोपर्यंत गुड्स रिसीव्ह नोट होत नाही, तो सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही त्याची एंट्री करत नाही आणि ते जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही, तोपर्यंत अकाउंटचा पर्सन किंवा अकाउंटिंग टीम त्याच्या अगेन्स्ट बिल करू शकत नाही. हा सॉफ्टवेअरचा फर्स्ट क्रायटेरिया आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल बिलिंगच्या अगोदर तुम्हाला सप्लायर मध्ये जीआरएन होणं कंपल्सरी गरजेचं आहे, गुड्स रिसीव्ह नोट, आणि ती अप्रूव्ह होणं गरजेचं आहे. देन ही कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होईल पहिली, त्यावेळेस देन तुम्ही सेकंडला डायरेक्ट अकाउंटिंग मध्ये जाऊन त्या ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट त्याचं बिल करू शकता. सप्लायर बिल नावाचा फर्स्ट ऑप्शन आहे. ओके, जीआरएनचं पहिलं पार्ट दाखवा. फर्स्ट ऑफ ऑल जीआरएन करायला लागेल. ओके, हे प्रिव्हियस जीआरएन मी केलं ह्याच्यामध्ये, म्हणजे किंवा डेमोची एंट्री असेल तुमची प्रिव्हियस सीओ आहे आणि ती अप्रूव्ह पण आहे. अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही ह्या जीआरएन मध्ये जे मटेरियल वगैरे रिसीव्ह करून घेतले त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बिलिंग करू शकता. ह्याच्यामध्ये रिसीव्ह करून घेतले आणि 20 जे 14 पीओ मध्ये होतं, तिथे तुमच्या स्टॉकला 20 आले, हे अप्रूव्ह पण केले. आता याच्या अगेन्स्ट इथे बिल करायचं त्याचं, तर बिलासाठी इथे जायचं अकाउंटिंगला. तर तुम्ही इनवॉइस क्रिएट करा. स्टार्ट पासून दाखवा. जीआरएन काय पाहिजे तुम्हाला? जीआरएन बघायचंय का? हो, स्टार्ट. इथं जीआरएन ला गेला. ओके, तर जीआरएन ला गेल्यानंतर इथं दोन ऑप्शन आहेत, एक पीओच्या अगेन्स्ट किंवा एक विदाउट पीओच्या अगेन्स्ट. पीओच्या अगेन्स्ट जो मी पीओ केला असेल तो पीओच्या अगेन्स्ट जिथं तुमचं जीआरएनचं मटेरियल ओपन होतं, जस्ट ऍड केलं. हा जीआरएनचा फॉर्म आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुमचा कोणता सप्लायर आहे, सपोज फॉर एक्झाम्पल हा स्टँडर्ड सिरॅमिक, हा सप्लायर मी सिलेक्ट केला. त्याचा पीओ नंबर खाली ओपन झाला. पीओ सिलेक्ट केला. कोणत्या स्टोअरमध्ये मला ते मटेरियल इन्व्हर्ट करून घ्यायचंय, ते स्टोअर मी इथं सिलेक्ट केलं. डीसी नंबर म्हणजे डिलिव्हरीचा नंबर टाकला. ओके, देन मी याच्यावरती ओके केलं. ओके केल्यानंतर इथं गेट एंट्री केली. ती व्हेकल साईटवरती किती वाजता आली होती आणि त्या गाडीचा नंबर, त्या 3-4 गोष्टी मी फिलअप केल्या स्टारवाल्या, ज्या मॅन्डेटरी आहेत. देन मी सेकंड पेजला मूव्ह केलं. सेकंड पेजला मूव्ह केल्यानंतर हे आहे पीओ मध्ये 15 क्वांटिटी. आता जे काही तुमच्या साईटवरती रिसिव्ह असेल किंवा जे काही तुमच्या चॅनलवरती असेल त्या क्वांटिटी फक्त इथे एंटर करून घ्यायच्या जीआरएन मध्ये. जीआरएनचा मिनिंग असतो आहे की गुड्स रिसीव्ह नोट. आता इथं पीओ मध्ये 15 होत्या, चॅनलवरती पण मी 15 टाकल्या, साईटवरती 15 रिसीव्ह केल्या, तर रिमेनिंग मध्ये 0 राहिल्या. माझ्या स्टॉकला ऍक्च्युअली ऍक्सेप्टेड किती झाल्या? 15 झाल्या. तर मला याच्यामध्ये काही रिजेक्ट वगैरे करायचं असेल
सपोज मला इथं आज 30च रिसिव्ह झाल्या, इतर माझ्या 20 रिमेनिंग ओपन राहतात. ज्यावेळेस त्या 20 येतील त्यावेळेस तुम्ही ह्या 20ची परत एंट्री करून घेऊ शकता. ओके, ही फक्त GRN ची एंट्री मी सेव्ह करतो. GRN मी तुम्ही सेव्ह केलं. ओके, ते GRN तुम्ही सेव्ह केलं. ते आजच्या डेटला GRN सेव्ह झाला, हा सप्लायर होता. आता याचं स्टेटस काय हे बघा, इथं इनिशियल नो आले म्हणजे GRN तुम्ही सेव्ह केलं पण ते अजून अप्रूव्ह नाही. जर याचं बिलिंग करायचं असेल तर फर्स्ट कंडिशन असेल की हे GRN केल्यानंतर ते अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर ते अप्रूव्ह कसं करायचं, ते सिलेक्ट करा, नंतर हे व्ह्यू करा. व्ह्यू केल्यानंतर इथं अप्रूव्हचा ऑप्शन आहे इन्स्पेक्ट. इन्स्पेक्ट केल्यानंतर हा ओव्हरव्ह्यू तुम्ही इथं चेक करू शकता. सप्लायरचं नाव, PO नंबर, इन टाइम व्हेकल नंबर किंवा मटेरियल डिटेल्स. आणि त्याच्यामध्ये चूक वगैरे झाली असेल तर तुम्ही रिजेक्ट वगैरे करू शकता आणि इथं सेव्ह करा. GRN इन्स्पेक्ट केलं तुम्ही त्याच्या आगे त्याचं बिलिंग करू शकता. आता अकाउंटिंग मध्ये जायचं, इथं फर्स्ट ऑप्शन आहे सप्लायर बिल. सप्लायर बिल मध्ये दोन ऑप्शन आहेत, एक POच्या अगेन्स्ट, विदाउट PO. आता आपण POच्या अगेन्स्ट प्रोसेस फॉलो करतो. तुम्ही POच्या अगेन्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला PO वाईज. जर विदाउट PO असेल तर ह्याच्यावरती क्लिक करा, PO वाईज असेल तर PO वाईजच्या अगेन्स्ट क्लिक करा. फक्त नवीन इनवॉइस क्रिएट करताय तुम्ही, म्हणजे तुमची जे डेबिट क्रेडिट नोट असते सेम ॲज इट इज, तुम्हाला याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही. ॲज इट इज तुमचं सगळं रेकॉर्ड स्टार्ट पासून एंड पर्यंत ट्रॅक करून आणलंय. तुम्हाला फक्त एकच फॉर्म याच्यामध्ये फिलअप करता बिलामध्ये. त्याच्यावरती ॲड वरती क्लिक केलं, तुमचा सप्लायर असेल. आता हा सप्लायरचा मी GRN केलं, इन्स्पेक्ट केलं म्हणून तो तुम्हाला बिलिंग मध्ये डिस्प्ले झाला. त्याला मी सिलेक्ट केलं. त्या सप्लायरच्या अगेन्स्ट बाय डिफॉल्ट त्याची इथं PO ओपन झाली, ती PO मी सिलेक्ट केली. त्या POच्या अगेन्स्ट जर माझे मल्टिपल DC असतील म्हणजे डिलिव्हरी चलत असतील त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पेमेंट करणार, इनवॉइस क्रिएट करणार आहे आणि त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट तुमचं पेमेंट होईल. बरोबर, मी शो DC वरती क्लिक करतो. शो DC वरती क्लिक केल्यानंतर आता डिलिव्हरी चलत तुमचा ओपन होतो राईट साईडला. जस्ट तो क्लिक करा. तो DC क्लिक केल्यानंतर DC नंबर क्लिक केल्यानंतर इथं शो मटेरियल नावाचं बटन आहे खाली. हा फक्त प्रोसेस फॉलो करायचा. जस्ट सप्लायर सिलेक्ट केला, नंतर PO नंबर सिलेक्ट केला, शो DC वरती क्लिक केलं, देन DC ओपन झाला. DC ओपन केल्यानंतर जस्ट खाली आलो मी शो मटेरियल वगैरे. ॲज इट इज तुमचं बिल ऑटोमॅटिक इथं क्रिएट झालं ॲज पर तुमचं PO. आता PO मध्ये एकच रेट टाकला त्यामुळे ते इनवॉइस रेट पण आहे. जर तुमचा इनवॉइस रेट चेंज असेल तर तुम्ही ते इनवॉइस रेट चेंज पण करू शकता. हे ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केलं त्याने POच्या रेकॉर्ड प्रमाणे. जी तुमची PO मध्ये क्वांटिटी होती, नंतर आपण याचं GRN मध्ये 15 क्वांटिटी टाकली, हा रेट 1 होता. त्याची इथं मटेरियल अमाऊंट आले मॅट अमाऊंट मध्ये आणि याच्यावरती कोणता टॅक्स वगैरे अप्लाय केला असेल 5% जो असेल तो टॅक्स वगैरे इथं टॅक्सेशन मध्ये आलो. त्याची अमाऊंट खाली 2.5 मटेरियल टॅक्स केला इथं. त्याच्यावरती 2.5 टॅक्सेस ऍड होऊन ही तुमची ग्रँड टोटल झाली, म्हणजे ही इनवॉइसची अमाऊंट झाली 53. ओके, देन 1, 2, तर हे 1, 2, 3 मधले पेज ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला परत टॅक्सेस वगैरे लावायची गरज नाही. जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही रिटर्न परत अप्लाय करू शकता टॅक्सेस वगैरे. किंवा ह्याच्यामध्ये कोणता डिस्काउंट असेल तर डिस्काउंट देऊ शकता. ॲडिशनल टर्म्स अँड कंडिशन इथं टाकू शकता. कोणती नोट असेल तर नोट मार्क करू शकता त्या बिलाच्या अगेन्स्ट. बेसिकली इम्पॉर्टंट आहे पेमेंट, डेबिट आणि क्रेडिटचं पेज इम्पॉर्टंट आहे. तर डेबिट आणि क्रेडिटमध्ये तुम्हाला फक्त एंट्री करायची. जर बिलाचा नंबर असेल तर बिलाचा नंबर टाका. बिल डेट किती तारखेला तुम्ही बिल तयार करता त्या बिलाचं डेट टाका. बिल अमाऊंट किती आहे माझी 53 टाकले. ओके, बिलची ड्यू डेट कधीपर्यंत बिलची ड्यू डेट असेल मी एक ड्यू डेट सेट केली पुढं. आणि हे बिल अमाऊंट आहे ग्रँड टोटल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड पेमेंट कितीचं करायचे. जर डेबिट वगैरे असेल, सपोज मला 15चं करायचे फॉर एक्झाम्पल समजा, तर बाय डिफॉल्ट इथं खाली ₹3 जे रिमेनिंग पडते ते डेबिटमध्ये पडते. तर तुमचं इनवॉइस 15च क्रिएट होईल आणि तुम्ही ह्या 15च्या अगेन्स्ट त्याचं पेमेंट करू शकता सप्लायरची. याच्यामध्ये डेबिट नोट पण दिली आहे. आम्ही डेबिट कोणतंही केलं नाही, त्यामुळे डायरेक्ट ग्रँड टोटल टाकली, सर्टिफाईड अमाऊंट टाकली आणि इनवॉइस सेव्ह केलं. सर्टिफाईड हा इनवॉइसचा जी डेबिटची समजा आपण टोटल बिलिंग केलं आणि जे डेबिट. आवाज ब्रेक होतो तुमचा. हॅलो, आवाज येतो सर? हा बोला. जे आपण जे टोटल बिलिंग जे 53 केलं आहे डेबिट नोट जे रिमेनिंग अमाऊंट असेल ती सर्टिफाईड अमाऊंट. बरोबर, जी तुमची सर्टिफाईड अमाऊंट असेल. सपोज फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं बिल आहे, तुम्हाला 90,000 द्यायचं सप्लायरला, तर तुम्ही बिल अमाऊंट मध्ये 1 लाख टाका आणि सर्टिफाईड मध्ये 90,000 टाका. जे तुमच्या वरचे 10,000 असेल ते ऑटोमॅटिक डेबिट मध्ये जातील. जर तुम्हाला डेबिट मारायचं असेल सप्लायरला तर त्या केसमध्ये. अदरवाईज तुम्ही जे तुमचे राऊंड ऑफ असेल ते राऊंड ऑफ टाकून द्या.
दुसऱ्याचं मटेरियल समजा जसं आपण एक 1 लाखची ऑर्डर पी ऑर्डर दिली आहे मग ऍक्च्युअल मटेरियल आवाज तुमचा सर मला ब्रेक होतोय हो. आवाज येतोय पण तुमचा खूप स्लो येतोय आवाज. आवाज जसं आपण 1 लाख रुपयाचं जर मटेरियल समजा पीओ केली मटेरियल ते हा अगेन्स्ट 80,000चं आलं समजा म्हणजे हा त्यांनी स्लॉट मटेरियल दिलं किंवा 80,000चं बिल मटेरियल दिलं त्यांनी त्या केसमध्ये म्हणजे समजा आपण डेबिट नोट नावात समजा 80,000चं बिलिंग केलं त्यांनी हा केसमध्ये कसं करणार बरं? त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 80,000 करून त्याच्या 80च्या अगेन्स्टच पेमेंट करणार ना पुढे. पीओ ते मॅच कशी होती अमाऊंट 1 लाख पण पीओ चार्जिंग प्राइस होईल ना. नाही पीओ मध्ये तुम्हाला ओपन होईल ना. जर तुमचा पीओ मध्ये आली सपोज हा पीओ आहे माझा फॉर एक्झाम्पल नवीन एक बिल घ्या तर त्याच्या वेळेस तुम्ही ओपन करताय ओके हा पीओ मी सिलेक्ट केला त्या पीओ मध्ये हा डीसी असेल ओके ऍज इट इज ह्या पीओच्या अमाऊंटला पुढे कॅरी फॉरवर्ड करायला म्हणताय तुम्ही. जर तुमचा इनवॉइसचा रेट असेल तुम्ही चेंज करू शकताय ना. खाली जी अमाऊंट येते ती ऍज पर पीओच्या अमाऊंट प्रमाणे कॅच करते किंवा कॅरी फॉरवर्ड करते. जर इनवॉइस रेट चेंज झाला तुमचा किंवा बिलिंगचा रेट चेंज झाला तुम्ही तो रेट चेंज करू शकता ना इनवॉइसचा. जो तुम्ही रेट कराल तेच तुमची बिल दोन अमाऊंट तयार होईल. आपण जसं 1 लाखचा आपण पीओ बनवला पण पार्टी समजा 80,000चं बिलिंग दिलं पण 80,000 मला फोन करू शकता सर तुम्ही कारण तुमचा आवाज ब्रेक होतो मला आवाजच पोहोचत नाही. तो पण ऑप्शन आहे तुम्ही जो बोलताय तो पण ऑप्शन आहे कारण ऍक्च्युली बिलिंग होतंय जीआरएनच्या क्वांटिटीवर. जास्त पण होतं त्या केसमध्ये ॲज इट असेल तर मग ते तर होणार पण अकाउंटिंगचाच प्रॉब्लेम येतो बिलिंग कधी जास्त पण होतं आणि बिलिंग कधी कमी पण होतं पीओच्या त्या केसमध्ये कसं चेंजेस करतो हॅलो आवाज येतो या साईडला बसा. कारण तिकडचा वारा तुमचा खूप येतो.
त्या सरांना अनम्यूट करायला सांगा ना मीटिंगमध्ये पण. सर त्यांना अनम्यूट करायला सांगा ना मीटिंगमध्ये पण. हां अनम्यूट करा म्हणजे सगळ्यांना आवाज आता परत एक्सप्लेन करायचं. एक्स्ट्रा बोलताय का तुम्ही? नाही. हॅलो हॅलो. येतोय का आवाज येतोय? आता सप्लायर बिल जसं केलं तसं ॲज इट इज सेम. आता शेवटचं बिल आहे कॉन्ट्रॅक्टर बिल. ओके. नाही कॉन्ट्रॅक्टर बिल एक सारखेच आहेत सगळे म्हणजे हा एक नॉर्मल बिल असेल एक आरएफ बिल असेल आणि त्याचं पेमेंट असेल. तर फॉर एक्झाम्पल इथं कॉन्ट्रॅक्टर बिलवर गेला आता ॲज इट इज फक्त मी प्रोसेस सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ते. फक्त ऍड करा. इथं जो तुमचा कॉन्ट्रॅक्टरचा बिल नंबर असेल जे वर्क ऑर्डर तुम्ही अप्रूव्ह केली असेल तर कॉन्ट्रॅक्टरचं नाव येतं ते तुम्ही पेमेंट वगैरे अप्रूव्ह करता. ओके.
तर इथं कॉन्ट्रॅक्टचं नाव येईल, अमेंडमेंट झाले असेल त्याचा अमेंडमेंट येईल, त्याचा कोणता पेमेंट स्टेजेस आहेत पेमेंट स्टेज येतील, बिल नंबर, आणि त्यांचा जर ऍडव्हान्स वगैरे असेल ऍडव्हान्स टाका. आणि जर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट करायचं त्या स्टेजेसच्या अगेन्स्ट, तर इथं पेमेंट अमाऊंट आपण सेव्ह करायचं. तर फॉर एक्झाम्पल इथं बेसिक एखादं सेव्ह केलं असेल पहिलं, हे सिलेक्ट करतोय मी आणि याला व्ह्यू केलं. हे बघा हा बिल नंबर आला बाय डिफॉल्ट, हा बिल नंबर, नंतर हा कॉन्ट्रॅक्टर आला, त्याच्या अगेन्स्ट किती जर तुम्ही पेमेंट केले त्याचं रिटेन्शन अमाऊंट वगैरे जे काय आपण मग सेट केले सगळं, त्यामध्ये तुम्हाला फक्त पे अमाऊंट टाकायची आणि सेव्ह करायची. हे अप्रूव्ह केल्यानंतर त्याला व्ह्यूला चेक करू शकता तुम्ही, किंवा हे बिल कोणतं पण सेव्ह केलं, सपोज हे कॉन्ट्रॅक्टरचं बिल इथं सेव्ह केलं, त्याला जर अप्रूव्ह करायचं आहे सिलेक्ट करा, व्ह्यू करा आणि ह्याला अप्रूव्ह करा. इथं आता Okay. ग्रुपचा ऑप्शन नाही आहे इथं आता हाईड केलाय तो, डिसेबल केलाय आयडीला. तिथं अप्रूव्ह ऑप्शन आहे ना, बिल ऑलरेडी अप्रूव्ह असल्यामुळे डिसेबल झालंय ते. एस आहे बघा, अप्रूव्ह स्टेटस इथे चेक केलं, अप्रूव्ह झालंय ते, आणि याला अप्रूव्ह पेमेंट केलंय संजीव सरांनी. जर अप्रूव्ह केलं असेल तर ते डिसेबल राहतं, ऑलरेडी अप्रूव्ह आहे ना. पेमेंट रिव्ह्यू केल्यानंतर ते इनेबल होईल. ज्यावेळेस तुम्ही न्यू बिल करता त्यावेळेस ते तुम्ही अप्रूव्ह करू शकता, रेकॉर्डला डिस्प्ले होईल. पेमेंट ऑप्शन कसं करता? पेमेंट ऑप्शन आपण जो इथं टाकलाय कोरिलेशन मध्ये मगाशी, ही वर्क ऑर्डर केली होती तर हे सगळा अप्रूव्ह आहेत वर्क ऑर्डर. ओके, वर्क ऑर्डर अप्रूव्ह केली, नंतर त्याचा कोरिलेशन मध्ये जे पेमेंट असेल आपण 50% ते अप्रूव्ह केलं. ओके, अकाउंटिंग मध्ये गेलं. पेमेंट जसं ऍज इट इज तर नाही होणार, समजा पेमेंट मागं पण होतं समजा आपण हा, जसं तुम्ही अप्रूव्ह करता जसं मॅच्युअर होईल पेमेंट. आता 2 स्टेज मध्ये केलं होतं मी, 50-50. स्टेज मध्ये पण नाही पहिली स्टेज कधी कधी मागं पण होतं, जसं स्टेज ठरवलंय आपण स्टेज नुसार नाही होत हा. पेमेंट, वेगळंच काम होतं तेव्हा मग त्या केसमध्ये तेच ना, मग इथं मॅच्युअर करू नका पेमेंट, त्यासाठी तो ऑप्शन दिलाय मागं पुढे, त्यासाठी हा ऑप्शन दिलाय वर्क ऑर्डर कोरिलेशन. त्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक करता, जोपर्यंत तिथं अप्रूव्ह करत नाही किंवा मागं जोपर्यंत तुमचं ते मॅच्युअर होत नाही तोपर्यंत ते पुढे येतच नाही. तर ह्याच्यासाठी अगोदर हे वर्क ऑर्डर कोरिलेशन अप्रूव्ह करावं लागेल. देन ते इथं कॉन्ट्रॅक्टर बिलला जाईल, नंतर ऍड करा, इथे वर्क ऑर्डर नंबर येईल त्याचा, अमेंडमेंट नंबर, पेमेंट स्टेजेस. आता हे चालू केलं ना डिसेबल आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर नेम वगैरे डिसेबल होत. मी हे ओपन करून देतो तुम्हाला सेटमध्ये. त्याची फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचे, अमेंडमेंट टाकल्यानंतर त्या वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट अमाऊंट किती होते. सपोज आता हे 2 स्टेजेस आहेत, तर सपोज मला 1 स्टेज मध्ये मी 15% केलं होतं, जे काय माझ्या अमाऊंट असेल 15% मला इथं शो होते बिल अमाऊंट 44800. मला फक्त ती पेमेंटची अमाऊंट जी असेल ती फक्त टाकायची ओके, आणि सेव्ह करायची. याच्यामध्ये बँक वगैरे नाही आहे, डायरेक्टली पेमेंट जातं बँक वगैरे नाही. बिल तयार करतोय. बिल बँक कधी येणार, ज्यावेळेस पेमेंट करणार तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यावेळेस बँक येणार. आणि तुम्ही फक्त बिलच सेव्ह केलं, इनवॉइस सेव्ह केलं. हे ज्यावेळेस मी सेव्ह करेल अप्रूव्ह करेल त्यावेळेस पुढे इथं बिल कॉन्ट्रॅक्टर बिल पेमेंट, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली बिल पेमेंट करताल त्यावेळेस इथं बँकचे डिटेल्स वगैरे आहेत. आता ऍड केलं तर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतोय त्या बिलाच्या अगेन्स्ट, हे माझं बिल नंबर आहे. आता इथं बघा बँकेचे डिटेल्स वगैरे जे तुमचे असतील किंवा तिथं बँकचं नाव येईल, त्याचं जे तुमचा चेक नंबर असेल, चेक मोड ऑफ द पेमेंट, पेमेंट अमाऊंट, ते तुम्ही ह्याच्यामध्ये एंटर करू शकता. पेची डेट येणार किंवा पेमेंट स्टेज येतात. हे आपण ह्याचं पेमेंट स्टेज 1 घेतलं होतं मग अशी त्या वर्क ऑर्डर मध्ये. बिल टाकलं, बिल अमाऊंट टाकलं, तिथं फक्त डेट टाका आणि जे काय पेमेंटची अमाऊंट होती पेमेंटच्या अमाऊंट तुम्ही टाका, डेट, चेक नंबर, बँकेचं नाव आणि अमाऊंट, आणि सगळं डेटा फिलअप केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर ह्याचा वाउचर क्रिएट होतो त्या बिलामध्येच. हे 2 ऑप्शन ऍज इट इज सेम आहेत. हे कॉन्ट्रॅक्टरचं बिल आणि नंतर कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट. देन पहिला आपला होता सप्लायरचं बिल, नंतर सप्लायरचं पेमेंट. त्यावेळेस सप्लायरचं बिल इथे क्रिएट करतात. हा सप्लायर सिलेक्ट केला, त्याला अप्रूव्ह केला, अप्रूव्ह बाय चोडी, हे एक पहिला अप्रूव्ह, त्याने सेकंड अप्रूव्ह, हे दोन्ही पण अप्रूव्ह केले सप्लायर बिल मध्ये. नंतर इथे सप्लायर पेमेंट मध्ये पुढे जातं ते त्या बिलाच्या अगेन्स्ट तुमच्या सप्लायरची इथं पेमेंट क्रिएट करू शकता. जसं मी आता एक एंट्री केली ऍज इट इज सेम प्रोसेस तशीच आहे.
जो सप्लायर ओपन होईल ज्याचं बिल आपण केलंय, बिल नंबर, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर बाय डिफॉल्ट त्याच्या इथं पेमेंटच्या डिटेल्स ज्या पार्टीचं नाव असेल ते ओपन झालं. मोड ऑफ द पेमेंट तिथे सिलेक्ट करा, कोणता कॅश, चेक, डीडी, आरटीजीएस जे असेल ते. बँकेचं नाव टाका, तिथं चेक नंबर, नंतर चेकची डेट टाका जी काय असेल. आणि इथं डेबिट क्रेडिट अमाऊंटला जे तुम्ही बिल करताय त्याची अमाऊंट टाका. बिल पण ह्याच्यामध्ये सेव्ह होईल सप्लायर पेमेंट. आणि नंतर जो कोणता तुमचा पीटी कॅश वगैरे असेल तर पीटी कॅशचा पण इथे एक ऑप्शन दिलाय पीटी कॅश मध्ये. तर तुम्हाला पीटी कॅश साईटवर वगैरे तुम्ही देताय त्याची पण इथे एंट्री करू शकता तुम्ही. जस्ट न्यू करा. परत इथं कोणत्या कंपनीच्या अगेन्स्ट कोणत्या साईटच्या अगेन्स्ट पीटी कॅश देत आहे मग सिलेक्ट करा. सपोज फॉर एक्झाम्पल डेमो कंपनी, डेमो प्रोजेक्ट, पेमेंटची डेट टाका. जर तुम्हाला पीटी कॅश द्यायचं असेल त्याची अमाऊंट टाका, सपोज 1000 रुपये. डिस्क्रिप्शन जे काय असेल ते आणि कोणत्या पर्सनला दिलं ते त्याचं हे नाव टाका आणि ते सेव्ह करा. सेव्ह पण राहील. एवढं फायनल हे अकाउंटिंग मॉड्यूलच्या एवढ्या स्टेप आहेत. एक सप्लायर बिल, कॉन्ट्रॅक्टर बिल आणि पीटी कॅश. याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल तुमच्या एंड अगोदर. त्यामध्ये तुमचे काही डाऊट वगैरे असतील प्रॅक्टिस केल्यानंतर सांगा, मग आपण तसे पर्टिक्युलर युजर वाईज तुम्ही एनालाइज देऊन शेअर करू शकतो तुमची स्क्रीन. युजर आयडी, पासवर्ड तुम्हाला घेतला प्रॅक्टिकली पण 1-2 वेळेस करावं लागेल तेव्हा ते बेसिक एकदम परफेक्ट समजेल. बरोबर. प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागेल तुमच्या एंडने. बाकी याचं एक्सपोर्ट टॅलीमध्ये इम्पोर्ट वगैरे करू शकतो यातलं डाटा वगैरे. हा, तुमचं टॅलीचा सर्व्हर जर असेल तर टॅलीला हा जे इनवॉइस वगैरे आपण याच्यामध्ये क्रिएट केले ते टॅलीला ट्रान्सफर होतात ॲज इट इज. ते कॉन्ट्रॅक्टरचं बिल बोलताय का? जी बिल केलेत आपण सप्लाय इनवॉइस बिल वगैरे जे करतोय कॉन्ट्रॅक्टर बिल ते तुमच्या टॅलीला ट्रान्सफर होतात. पण टॅलीचं त्याच्यासाठी अगोदर इंटिग्रेशन करावं लागतं. टॅलीचं इंटिग्रेशन केल्यानंतर होतं ते, अदरवाईज डायरेक्ट नाही होणार. तुमच्याकडून त्याचा टॅलीचा तो स्टॅटिक आयपी वगैरे लागेल आम्हाला सर्व्हरचा तुमच्या पीसीचा. त्यात थोडं वेगळं डिफरंट पडतं सर, कारण त्यात ना आपण लेजर वगैरे त्यात वेगळं असते, यात वेगळं असणार. हा, होऊ शकतात ना ट्रान्सफर. त्या जे आपण ते त्यात जे एंट्री करण्याचे टाईप आहे ना ते वेगळं आहे, याच्यामध्ये वेगळं आहे. एंट्री करायचं काय म्हणताय सर? जे आपण तिकडे लेजर वगैरे क्रिएट करतो ना, ते लेजर हा इकडं आपण जे ह्याच्यामध्ये क्रिएट करतो ते फार वेगळं आहे, म्हणजे दोन मॅच नाही होणार. हा हा वेगळं आहे. ह्याच्यामध्ये टॅली टॅगला ह्याच्यामध्ये फक्त कसं इनवॉइस क्रिएट होतात तुमची. इनवॉइस जे बिल आहे सप्लायरचे म्हणजे बेसिकली कन्स्ट्रक्शन जे रिगार्डिंग सप्लायर ऍक्च्युअली तुमचा टॅक्सेशनचा वगैरे पार्ट येत नाही, म्हणजे कोर अकाउंटिंग येणार नाही तुमचं अकाउंटिंग देऊ त्याच्यामध्ये. शकतो. बाकी आपलं पीओ साठी आणि जे वर्क ऑर्डर वगैरे साठी बेटर. हा त्यासाठी कोर अकाउंटिंगचा हा पार्ट वेगळा आहे. बेसिकली तुमचा परचेसचा, पीओचा किंवा इनवॉइस, त्या वेंडरचे इनवॉइस क्रिएट करणं, पेमेंट करणं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं बिल करणं, पेमेंट करणं, ह्या गोष्टी होतात. बरोबर. पीओ आणि समजा user ID त्याचा आपण ट्रॅक करू शकतो त्याच्यामध्ये. हे जे रेकॉर्ड सगळे राहतात ना, पीओ, वर्क ऑर्डर, हे जे रिपोर्ट आहेत सगळे पुढं तिथं पीओ, वर्क ऑर्डर, GRN म्हणजे एक्सेल मध्ये असतील तर एक्सेल, हे सगळं फायनल जे तुम्ही इन्व्हेंटरी करता ते सगळं रेकॉर्ड ट्रॅक होतं याच्यामध्ये. साईट वाईज तुम्ही साईटचे सगळे रेकॉर्ड बघू शकता. म्हणजे त्यात ते वर्क कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण तुम्ही एक्सेल मध्ये पण फॉर्मॅटिंग आहे तुमच्याकडे याच्यामध्ये आहे. एक्सेल मध्ये म्हणजे काय म्हणताय? जसं आपण वर्क ऑर्डर बनायचं समजा लेबर लोकांचं वर्क ऑर्डर वगैरे असतं. बरोबर. तोच पार्ट जास्त इम्पॉर्टंट याचा, तो किंवा पीओ हे ट्रॅक करू शकतो आम्ही. हा, तो करू शकता ना. तुमच्याकडे ऑलरेडी असे फॉर्मॅट आहे का त्याच्यामध्ये? एक्सेल मध्ये आहे का याच्यामध्ये? एक्सेल मध्ये आहे? एक्सेल मध्ये नाही आहेत कोणते. जर रिपोर्ट वगैरे तुम्ही सेव्ह करता तर रिपोर्टचा फॉर्मॅट भेटते. सपोज हा पीओ आहे, ओके, स्क्रीनवरती मी सिलेक्ट केला. हे रिपोर्ट येतील तुम्हाला पीडीएफ मध्ये येतील रिपोर्ट याचे. असं ह्याच्यामध्ये काय डिझायनिंग मध्ये थोडाफार चेंज वगैरे करायचं असेल तर करू शकतो.
हा झाला पीओचा. जर वर्क ऑर्डर असेल तर वर्क ऑर्डरचा पण हा ऍज इट इज सेम असं स्पीड येईल. वर्क ऑर्डर दाखवणार असेल कसं म्हणजे आपण बनवलं आहे का? हा वर्क ऑर्डरचा आहे. क्रिएट केले का त्याला? हा वर्क ऑर्डरचा येईल. याला आपल्या हिशोबाने कस्टमाइज करता येतं समजा. हा हा हे डिझायनिंग करू शकतो ना आपण. ऍज इट इज मी आता ह्याच्यामध्ये काहीच केलं नाही. स्टँडर्ड जो आहे आमचा तो ठेवलाय. टर्म्स अँड कंडिशन वगैरे त्याच्यामध्ये बेसिकली जे असेल मेन तुमचं आयटमचं नाव, कॅटेगरी, क्वांटिटी, युनिट, सेल, कॉन्ट्रॅक्टच्या डिटेल्स येतील, तुमच्या आरसीसी कस्टमरचे वर डिटेल्स. म्हणजे त्यांना रेट तुमचा असेल तो फॉर्मॅट पाठवा. तसं जर पाठवला आपण तो मॉडिफाय करू शकतो. टर्म्स अँड कंडिशन वगैरे ह्याला स्टँडर्ड टाकलेत सगळं. आणि याच्यात हे जर हे पण बिलिंग वगैरे करा बनवायला जसं कॉन्ट्रॅक्टरची बिलिंग आहे ना. हा मग तेच बघ दाखवलं ना नॉर्मल बिल आणि आर बिल. हे कॉन्ट्रॅक्टचं बिल आहे. आर बिल हे नॉर्मल बिल. हॅलो, आवाज येतोय? येतोय. जे आपल्या कॉन्ट्रॅक्टरची बिलिंग आहे ना सर, बिलिंग कसं बनवायचं तो एक पार्ट इम्पॉर्टंट लागतो. हेच आहे सर ते कॉन्ट्रॅक्टरचं बिल जे आहे. ओके. कॉन्ट्रॅक्टरचं बिल आहे बरोबर. कॉन्ट्रॅक्टर बिल जसं जसं वर्क मी ऑर्डर नंतर सप्लायरचं बिल. हा जसं मी सप्लायरचं बिल केलं पीओच्या अगेन्स्ट, तसं वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट हा कॉन्ट्रॅक्टरचं बिल इथं सेव्ह होणार. इथं वर्क ऑर्डरचा नंबर येईल बघा. अमेंडमेंट नंबर असेल तर अमेंडमेंट नंबर येईल. कॉन्ट्रॅक्टरचं नाव येईल. पेमेंट स्टेजेस येईल इथं. त्या पेमेंट स्टेज प्रमाणे त्याची अमाऊंट येईल जी आपण वर्क ऑर्डर मध्ये टाकली. आणि 2 नंबरच्या स्टेजला जी पेमेंटची अमाऊंट दिली मी, नंतर ते वर्क ऑर्डर मध्ये जी मी डिफाईन केलं रिटेन्शन वगैरे ते आलं इथं. म्हणजे तुम्हाला फक्त इथं पेमेंटची अमाऊंट टाकायची आणि ते बिल पेमेंट कॉन्ट्रॅक्टरचं बिल करायचं. ह्याच्या अगेन्स्ट ह्या बिलाच्या अगेन्स्ट परत कॉन्ट्रॅक्टरचं खाली ऑप्शन दिलाय बिल पेमेंट. बिलिंग हा आता पीडीएफ हा जो आपण बनवायचा नेक्स्ट.